हॅलो गाईज, आता आम्ही बघा 4 दिवस पावसासाठी थांबलो, पण भाई पाऊस आम्हाला काय भेटला नाही. पण आम्ही चाललो तर बघा कसला भारी पाऊस पडतोय. हे बघा आम्हाला टाटा करत आलाय पाऊस बघा किती पडतोय मस्त. आम्ही ज्या पावसासाठी आलेलो इथे, पण तो पाऊस आता आम्हाला जाताना लागलाय. आता आम्ही चाललो भेटावणे. तिकडे बघूया, पाऊस असेल तर अजून जरा चांगला काढेल. चांगला एक नंबर. पाऊस पडतोय. आम्ही आता पेण मध्ये पोहोचलोय. माझी ताई येते आता इथेच राहते हेटवण्यात. आम्ही घ्यायला चाललोय. आता आम्ही इथे बस स्टँडला थांबून राहिलोय. यात ताया ज्या असतात ना, सांग बाई सांग. त्या ना काय असं एवढे टाइमपास करतात ना भाई. ते तर आहे. 5 मिनिटं बोलतात टाइमपास आणि भाई येतात अर्धा 1 तास लावतात यायला. या पोरी अशाच असतात. पोरींवर कधीच भरोसा ठेवायचा नाही. नाही यार, कधीपासून जे उभे आहेत. अर्धा तास झाला आम्ही इथं थांबलोय. आता आम्हाला परत भूक लागली. आता आम्ही जरा जातो काहीतरी खायला. हा नाही, इथे पेन मार्केट मध्ये जायला आम्ही. बघूया आता काय घ्यायचं ते. तिकडं उगाच गेलो आपण. मजा आली पण भाई. पण इकडं खरंच रे यार, इकडची वाईब आहे ना ती येत नाही कुठंच नाही रे. तर आता मी पोहोचलेलो आहे माझ्या गावाला हेटवण्यामध्ये. हा बघा, हा आमचा घर. हा माझ्या काकांचं घर आहे. तो बंद आहे आता, किती वर्षापासून बंदच येतो. बघूया कोण घरी आहे का. रस्ता बघितला असेल तुम्ही, काय भारी वाटत होता. कोण आहे का घरात? बघा, ही माझी छोटी बहीण सिद्धी नाव आहे हिचा. माझे मुंबईला जाल काय, मला तरी न्याल काय. माझे मुंबईला जाल काय, मला तरी न्याल काय. मला तरी न्याल काय. सॉरी काय. चहा वगैरे पिऊन जरा बाहेर आलो. खूप भारी वाटते बाहेर. आम्ही निघालो आपल्या त्या खिंडीमध्ये आलो. तेव्हा पाऊस लागला. मला समोरचा व्ह्यू दाखवतो. डोंगरावर बघा असे ढग आलेत. बघा डोंगरावर पूर्ण ढग आले, तर काय दिसत नाही. नंतर दाखवतो तुम्हाला. बघू आता वर जायचा विचार करताय त्या डोंगरावरच. एक मोड आया अरे पाजी, अरे बल्ले 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 बल्ले, अरे बल्ले 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 बल्ले. आम्ही आलो आता सापोलीला. जस्ट गावात 1 किलोमीटर फक्त बाहेर आलोय. आता इथे आम्ही वडापाव खायला थांबलो. इथे जेव्हा येतो आम्ही इथेच नेहमी वडापाव खातो. आमच्या अन्नाचं दुकान हे आमच्या अन्न जे बनवतात ते. अरे काय हे चाल्या. अरे मला बघतायत ना, गरमागरम वडेपाव इथे आपण तळतायत. बघा हे काहीतरी भाजी आपण ठेवायला होती ना घरात. आजोबा आले लवकर आणलेच नाही फक्त. वडेपाव आलेले दादा. चल ना हे खा ना, आपण काय बघत बसले. इन्सर्ट पण करते सोबत व्हिडिओ काढते. बघा हे आता हे इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायला शिकतायत. क्यूट स्माइल दिली बघ. चला आता हे खाऊन नेक्स्ट प्लॅन आपला काहीतरी बनवू. आमचा प्लॅन चाललाय पुढचा.
प्लॅन असा लगेच नाही बनणार, खाल्ल्या पिल्ल्यावर थोडा टाइमपास करणार. वाईट वाटत मला. आमची ती एक ताई येते, मोठी ताई, ती आल्या की बघू मग कुठे जायचं ते. तिचा नाराजगी जरा आम्हाला दूर करायची. मला थोडे तिला 1-1.5 तास तरी लागेल समजा. मग तिला काय करू माहितीये का, आपण गाडीत बसवू, बाहेर दुसरा असेल ना आपण गाडीत एकीची सोडू. नाराजगी तर काय झाली आहे. ती छोटी आहे पण ही फटकन झाली. नाही तसं भाई पण तसं तिला किटकॅट आवडते. मी 2 किटकॅट आणले तिला मोठ्यावाल्या. तू पहिलं पण दिसली. तिला मला मोठ्या माहिती पण आहे आणल्या तिची काय. मग त्या कुठे ठेवल्या तू? कारण ते मध्ये. फ्रीजमध्ये बाई. मग त्या आता पाहिजे होते. आम्ही परत फिरून घुमून इथेच आलो, पेन एसटी स्टँडवर. ती जाई काय अजून आलेलीच नाही, तिच्यासाठी थांबलो इथे. आणि जरा या नानांना पण काहीतरी घ्यायचं आहे स्टेशनवरून. बघूया आता काय काय घेतोय, ती ताई कधी येते. नाना जांभळा घेतात त्यांना घरी घेऊन जायला. यांच्यासाठी आम्ही थांबलो ना विटाव्यात. हेच आहे ती, हाच आहे तो गाबरू माणूस. हो बघा ना घेऊन. अरे इकडे बघ, हे घेऊन चाललेत जांभळं यांच्या पोरीला. सगळीकडे भांडत बसलेत, 50 को 3, 50 को 3. पेनचा मेन मार्केट आहे हा. जे काय पाहिजे सगळं भेटतं या मार्केटमध्ये. काय हो, पूर्ण गाव घेऊन आले तुम्ही. आंबे जाम भारी पाहुणं जेवलं काय. कपडे बिपडे घेतले की नाही? बघा आली. माझी बाय आली रे, माझी बाय. बघा हिच्यासाठी एवढा वेट केलाय. 2 वर्ष झाले इथं उभे आम्ही. 2 वाजल्यापासून आम्ही इथं उभे आहेत बाई. ही बघा, ही साक्षी, ही साक्षी. साक्षी साक्षी करत असताना हीच ती साक्षी. आता आम्ही चालले कासमालला. काय आहे ते काय माहित नाही आम्हाला. याला फक्त माहिती आहे, ड्रायव्हरला माहिती आहे. हा बोललाय, नंतर हा कॅन्सल पण करतो बरोबर टाइमवर. सवय आम्हाला कॅन्सल करायची पहिले. बघा आत्ताच आले, लगेच फोन मध्ये पण लागली. घाट चालू झालेला. हा बघा कसा नागमोडी रस्ता आहे. फक्त रस्ता एवढा चांगला आहे ना भाई. कुठे रस्ता चांगला आहे भाई. तेच सांगतो, एवढा रस्ता भारी आहे ना. तुम्ही लोक येऊ नका परत कधी. जागा भारी आहे पण रस्ते एकदम खराब आहे. काय रस्ता आहे, बाहेर निघायला पाहिजे. युटर्न मारावं लागतंय. आम्ही पोहोचलोय कासमालला. बघा रात्री धुक्याची अशी नाही लाट असते. काय भारी वाटतंय बघा. आम्ही आलो ना म्हणजे असं मध्येच पावसात. आता पूर्ण घाटात येतात आम्ही. मस्त वाटतं. व्ह्यू बघा, व्ह्यू काय मस्त दिसतोय. अजून बघतो पुढे जाऊन. हॅलो गाईस, मला एक गोष्टीचं दुःख होतं की जेव्हा पण आम्ही एखाद्या चांगल्या प्लेसवरती व्हिजिट करायला जातो आणि इथं बघतो तर काय, हे बघा, हे आपण पिलेली बाटली. आपण काय करायचे, कशाला हे घाण पाहिजे. आणि सगळ्यात राग येतो ह्या, हे हार्मफुल आहे सगळ्यांसाठी. असे बघा बाटल्याच्या फोडून ठेवलेत. हे बघा, हे बघा काय, हे बघा बघा काय हवा बघा इथे भारी येते. आवाज द्यायला. आम्ही जिथे पण जातो ना खूप लेट जातोय. लवकर एकदम मस्त सनसेट एन्जॉय करायला भेटला असता. काय भाई, त्याच्या पुढे आपण जर गेलो ना तर आपल्याला एक वॉटरफॉल आहे. 1 नंबर वॉटरफॉल आहे. तुला माहिती बघा, हवा बघा एवढी किती भारी सुटली हवा आहे बघा. आता आपण थोडं खाली जाणार आहोत नंतर पुढे. तिकडे अजून मस्त जागा. हा ना, लवकर आलं समजा सनसेट भेटला असं बघायला. फोटो मग काढले असते आपण. पण आता काय नाही, आता गपचूप जातो घरी जायचं. थोडं थोडं बघत बघत काय इथं आजूबाजू बघत घरी.
कासमाल प्लेसचं नाव आहे काय? कशी आहे मम्मी? बस आहे सांग बाबू. अरे बाबू बा बरेच ना. हा हे बघा भाई, प्रेम बघा, प्रेम बघा. भुसगावनं तरी बरं दिसतं हिच्यापेक्षा. अशी बहीण पाहिजे सगळ्यांना. नको, अजिबात नको अशी बहीण. ही अशी बहीण फक्त दिसायला चांगली आहे. का रे भाई? बापरे, चांगलीच आहे मी. तरी पाय दाबून देते मला. ते आता थांब. आता कॅमेरा चालू आहे म्हणून पाय दाबते. असं काय नाही. कॅमेरा बंद कर. फेकून दे. बाई कॅमेरा बंद केला ना तर माहिती आहे सगळ्यांना बहिणी काय काय करतात. बोललास हा. काहीतरी पाहिजे असं तिला. म्हणून काय नाही नाही, संख्या आली की मी लागते जायचे मग पाय. चांगलं आहे मग. संकी तू आहेस का ती? चांगली संख्या येते तुला काय. दोघा तुला फुटला तर कुठं चांबडी निघाली. अरे चांगले नाही. हे बघा, हे बघा, या दादाचा डोका फुटला का. गाडीत एकदम स्पीड मध्ये बसायला गेला, धपकन पाऊस येत होता म्हणून डोका धनकला ना गाडीवर. माणसाला जरा हे करायचं, मोटिवेट करायचं. बाबा काय नाही एवढं झालं. मोटिवेट नाही तू असं दाखवतो की मला तुझी काय परवाच नाही, तुला काय नाही झाला. अरे आता परवानाचा प्रश्न ना भाई. 4 वेळा डोकं फुटलंय, 4 वेळा डोकं फुटलंय. फक्त वरची ती असे वरची स्किन असते सापाची कशी असते स्किन तशी फक्त निघाले थोडीशी, बाकी काहीच झालं नाही. रक्त नाही आलंय नाही काय आलंय, फक्त पाणी आलंय थोडस बस. बाकी पाणी आहे. काय रे भाई, आहे का काय? नाही, मी साप आहे, मी कातडी सोडतोय काय. आता माझे कातडी थोडेसे दिवस चालू आहेत. नवीन येणार आहे का तुला? मला नवीन स्किन आले आता. तो आता जवानीमध्ये आलाय ना. जवानीमध्ये अशी येते, तुम्हाला पण येईल बघा. तुम्ही किती वर्षाचे? डोका फोडून घ्या. डोका नका फोडू, काय पण फोडा पण होईल. हा ठीक आहे सर. दाब ना जरा, दाब ना पाय. खरंच अशी बहीण भेटायला पाहिजे. चाललेलं आहे परत आमच्या घरी. ठाण्याला चाललो होता परत. 2 दिवस आलेलो राहायला, 4 दिवस राहून चाललोय. गावाला आलं की परत जावंसं वाटतच नाही. ते म्हणतात ना भाई, कोकण म्हणजे सुख. आता घरी जायचं म्हणणं होतं आणि आता पावसाचं जावं लागतंय. वातावरण मी बघू शकता किती मस्त वाटतंय. हे बघा मागे आहे ना तो कर्नाळा फोर्ट. तिथे ट्रेकिंगला जातात सगळे. खूप भारी आहे. तुम्ही पण एकदा या. आमचा आज सकाळी पण प्लॅन झालेला तामिनी घाटावर जायचा, पण तो आज पण कॅन्सल झालेला आहे. जाऊ दे, सगळ्यांचे जॉब्स वगैरे जावं लागतं घरी. आता इथे थोडं थांबलोय एका हॉटेलवर, चहा वगैरे नाश्ता वगैरे करतो आणि ब्लॉग इथे संपवून टाकतो आज. 2 प्लेट भजी द्या कांदा भजी. आणि त्याच्यावर नाश्त्याला आम्ही कोथिंबीर वडी आणि कांदा भजी घेतले. या नाश्त्याला या. नाश्ता करून आता लगेच इथून निघायचं. तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. आम्ही निघालो ठाण्याला जायला. आमचा आता हा ब्लॉग इथे संपत आहे मित्रांनो. खूप मजा केली गावाला. खूप एन्जॉय, धमाल, मस्त मजा आली. रील केला आम्ही, एन्जॉय केला, नाईट आउट केली, भरपूर गोष्टी केल्या. मला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तर आणि असंच भरभरून प्रेम देत राहा आमच्या भावाच्या आयडीवर. थँक्यू भाई. सबस्क्रायबर वाढवा त्याचे. चला टाटा गाईज, बाय बाय. हा ब्लॉग इथे संपवून टाकतो.